आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। मनूचा चेहरा बघून तुम्हाला मात्र कळलंच असेल की आज तिची म्हणावीशी काही तब्येत बरी नाहीये। मागच्या व्हिडिओमध्ये खूपच जास्त रडायला येत होता आणि त्याच्यानंतर मग पटकन मी आईला फोन करून बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी धावत पळत ती बिचारी आली आणि त्यानंतर कुठे मला धीर आला। त्यांनी आणि आईने इथे गुढीची छान अशी तयारी केली होती। पण दरवर्षी लवकर उठून बाकीची सगळी तयारी करणारी मी, मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून मेकअप करून छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणारी मी मात्र आज चुकून गेले होते। पण वर्षाचा पहिला दिवस होता तर म्हटलं चला थोडं उठूयात, फ्रेश होऊयात आणि आपण सुद्धा मस्त गुढीची पूजा करूयात। गुढी छान उभी राहिली होती, त्यानंतर मी सुद्धा रेडी झाले आणि देवाला नैवेद्य दाखवला, गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मस्त आमरसाचं जेवण केलं। आज खूप काही जास्तीचं बनवलं नव्हतं, पण जे बनवलं होतं ते खूप छान झालेलं होतं। गार्डनमधल्या शेवग्याच्या झाडाला ना मस्त शेंगा आलेल्या होत्या आणि ही आहे आमच्या गार्डनमधल्या शेवग्याच्या झाडाची पहिली शेंग, ज्याचं मी मनूसाठी सूप बनवणार आहे, कारण 8 दिवस झालं तिने बिचारीने काहीच खाल्लेलं नाही आहे। त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं। आजकाल पार्सल आले की मलाच सरप्राईज भेटतं, कारण मलाच माहिती नसतं त्याच्यामध्ये काय असतं, कारण बऱ्यापैकी ब्रँड्सनीच पार्सल पाठवलेले असतात। इथे मॉइश्चरायझर आहे, मस्त ॲप्लाय करते, यूज करते, त्यानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते।